झिरो मध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. सध्या विधिमंडळाचं अधिवेशन मुंबईत सुरू आहे. आमदार मंडळी लोकप्रतिनिधींसाठीच्या निवासाकरता असलेल्या विविध इमारतींमध्ये ते राहतात. तिथं किंवा आसपास ती मंडळी जेवतात, खातात. मग विधिमंडळाच्या आवारातील कॅन्टीन असो की आकाशवाणीचं कॅन्टीन, अशा कॅन्टीनचं एक वैशिष्ट्य म्हणजे तिथं शासनाच्या सबसिडीवर स्वस्तात खाद्यपदार्थ मिळतात. अनेकदा तर काही पदार्थ अत्यंत चवदारही असतात. जसं की आपल्या विधिमंडळाच्या प्रशस्त कॅन्टीनमधली कांदा भजी आणि चहा उत्तम असतो. म्हणजे मी जेव्हा तिथे खाल्ल्या होत्या भजी तेव्हा तरी चांगली चव होती. इथं आमदार, नेते, पत्रकार, कार्यकर्ते जमतात, अनौपचारिक गप्पा झडतात. ही कॅन्टीन चालवणारी मंडळी कुठल्या तरी कंत्राटदाराकडून लावण्यात आलेली असतात. झालंच तर ती अमराठी असण्याची शक्यता अधिक असते. गेल्या काही काळात अशा सरकारी कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांचा दर्जा घसरत चाललाय. मग ते दिल्लीतील आलिशान महाराष्ट्र सदन असो की मुंबईतील आकाशवाणी कॅन्टीन. आणि त्यातूनच कधी कधी काय घटना घडते ती आज आपल्याला पाहायला मिळाली, जेव्हा शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. त्याचं झालं असं की आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमधून जेवण मागवलं, पण त्यांना खराब डाळ आणि भात देण्यात आल्यानं संजय गायकवाड यांचा पारा चढला. त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. याचा व्हिडिओ देखील समोर आलाय. या व्हिडिओत ते कर्मचाऱ्याला अन्नपदार्थाचा वासही घ्यायला लावतात आणि काउंटर मॅनेजरशी हुज्जतही घालताना दिसतात. एका कर्मचाऱ्याला तर ते थेट बॉक्सिंग स्टाईलनं ठोसेही मारतात. या तो इसम खालीही पडलेला दिसतो. यापूर्वीही कॅन्टीनमधील जेवणाची 2 ते 3 वेळा तक्रार केली असल्याचं संजय गायकवाड यांनी एबीपी माझाला सांगितलंय. आणि आज सभागृहात हा मुद्दा उचलणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती. प्रश्न असा आहे, संजय गायकवाड यांचा मुद्दा योग्य असला, कारण कुणालाही, लोकप्रतिनिधी असो किंवा सामान्य माणूस असो, त्याला अशा प्रकारच्या कॅन्टीनमध्ये किंवा कुठल्याही हॉटेलमध्ये निकृष्ट दर्जाचं शिळं अन्न मिळू नये याबद्दल आपल्या सगळ्यांचं एकमत आहे. पण जर का लोकप्रतिनिधीच अशा प्रकारे कायदा हातात घेऊ लागले, राजरोसपणे लोकांना तुडवू लागले, मुख्य म्हणजे कॅन्टीनमधील सामान्य कर्मचाऱ्यावर राग काढू लागले, तर उद्या गायकवाडांचे समर्थक, राजकारण्यांचे कार्यकर्ते आणि एकूणच बडी धेंड तुमच्या आमच्यावर, सामान्यांवर सुद्धा हात उगारू लागतील. आणि म्हणूनच आहे झिरोवरचा आजचा हा प्रश्न, जी आहे आजची चर्चा सुद्धा. त्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला, पाहूयात आजचा सवाल कोणता आहे, प्रश्न कोणता आहे. झिरोवरचा प्रश्न आहे आजचा, आमदार निवास कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई होईल असं आपल्याला वाटतं का? होय किंवा नाही हे 2 पर्याय आहेत. एबीपी माझाच्या एक्स वरती एबीपी माझा टीव्ही, फेसबुकवर एबीपी माझा, युट्यूबवर एबीपी माझा टीव्ही आणि इन्स्टावर एबीपी माझा टीव्ही या हँडलवर जाऊन तुम्ही या प्रश्नाच्या खाली हे जे 2 पर्याय दिलेले आहेत त्यातला कोणताही पर्याय निवडू शकता आणि या मतदानात भाग घेऊ शकता. पुन्हा एकदा प्रश्न, आमदार निवास कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई होईल असं वाटतं का? आपल्या झिरो अवरच्या कार्यक्रमाच्या शेवटी आपण तुम्ही दिलेला हा कौल लोकांना, आपल्या सगळ्यांना आपण दाखवूया. मुद्दा असा, इतकं सगळं होऊनही संजय गायकवाडांचा उद्दामपणा मात्र कायम पाहायला मिळाला. झालेल्या कृत्याचा त्यांना पश्चाताप नाही असं त्यांनी स्वतः स्पष्ट केलं. गायकवाड यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आणि कॅन्टीनच्या निकृष्ट दर्जाच्या जेवणाची तक्रार केली. केलेल्या गोष्टीचा काही याच्यामध्ये अजिबात पश्चाताप नाही. मी विधान भवनामध्ये आज अध्यक्ष महोदयांनी जर मला परवानगी दिली तर हे निकृष्ट सडलेलं, जेवलेलं, कुंजलेलं जेवण मी इन्फॉर्मेशन पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये जर अध्यक्ष महोदयांनी परमिशन दिली तर मी हा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या वेळेला हात जोडून, विनंती करून, सगळ्या भाषेत सांगून जर वारंवार त्या चुका करत असतील तर माझी शिवसेनेची स्टाईल हीच आहे. तुम्ही आमदार आहे, तुम्हाला अधिकार आहे. मी आमदार जरी असलो तर मी माणूस आहे. आमदार जरी आला तर मी माणूस आहे. आणि जर कोणी माझ्या जीवाशी खेळत असेल तर मला माझ्या जीवन रक्षणाचा मला पूर्णपणे अधिकार आहे. संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानं ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी हा मुद्दा आज विधान परिषदेत उपस्थित केला. कर्मचाऱ्यांना मारता, हिम्मत असेल तर मंत्र्याला मारा, अशा लोकांचा तुम्ही पाठिंबा देणार का? अशा आमदारांचं निलंबन करावं अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली. यावर देवेंद्र फडणवीसांनी आपण या प्रकरणाची माहिती घेऊ अशी प्रतिक्रिया दिली. असं वर्तन योग्य नाही आणि तिथे त्या संबंधित आमदारांची तक्रार होती अन्नाबद्दलची, अशीही देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिली. पाहूयात. उत्कृष्ट दर्जाचं जेवण दिलं म्हणून कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बनियान आणि लुंगीवरती, अरे आमदाराने कसं राहावं याचे किमान काहीतरी संकेत आहेत की नाही? म्हणून अशा आमदारांचा आपण बंदोबस्त करावा. मला असं वाटतं की निलंबित करता येत असेल तर निलंबित करावं. परब साहेबांचं जरी मत असलं
की टावेलवर का मारलं तरी टावेलवर मारलं किंवा कशावरही मारलं तरी ते चुकीचंच आहे, हे योग्य नाही आहे. दरम्यान मारहाण चुकीची असल्याचं सांगत त्यांना समज दिल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जे पक्षाचे प्रमुखही आहेत शिवसेनेचे, त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी आहे, त्यांनी जे काय कायदेशीर जी काही बाजू आहे, कायदेशीर कार्यवाही आहे ती आपल्याला करायची आपल्याकडे अधिकार आहे. त्यामुळे असं कुणालाही मारहाण करणं हे योग्य नाही आणि बिलकुल मी संजय गायकवाड यांना समज दिलेली आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी या प्रकरणात वेगळी शंका व्यक्त केली आहे. हा सगळा प्रकार मुख्यमंत्र्यांना गोवण्याचा, त्यांना बदनाम करण्याचा प्रकार आहे का, हे षडयंत्र आहे का, अशी शंका व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना सावध रहण्याचा सल्ला दिला. पाहूया. जानबूझकर ये सारी चीज़ें चल रही है, एक बड़ी साजिश है, इसके पीछे एक षड्यंत्र मुझे नजर आ रहा है, क्योंकि एसएनसी का तो दावा था कि वो चीफ मिनिस्टर बने, नहीं बनाया गया, तो उनको तो वो बेरहमी से वो इंतजार कर रहे हैं. हे असे जर का लोक त्याच्यात यायला लागले आणि अशा पद्धतीने वागायला लागले तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरती तातडीने कारवाई केली पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की आमचा कारभार हा कसा आहे. नाहीतर जे मी परवाच म्हटलं की खरा जो भाजप होता त्याचा खून झाला आहे आणि त्याचे हत्यारे हे सगळे बसलेत की काय असंच वाटतंय. एकतर एखाद्या आमदारनी असं बनियन आणि काय लुंगी विंगी काय घातली होती मला माहीत नाही, पण असं उतरणंच पहिलं एकदा अश्लील होतं. आणि ज्या प्रकारे त्यांनी बुक्केबाजी केलेली आहे, मारहाण केलेली आहे, भ्रष्टनाथ मिंदे याच्यावर काही बोलणार आहेत का. आमची ही आवर्जून एक मागणी राहील, आग्रह राहील की अशा आमदारांवर, मस्तीखोर आमदारांवर, माजखोर आमदारांवर, ज्यांना मस्ती आली, माज चढलेला आहे, त्यांची मस्ती ह्याच अधिवेशनात उतरवणं गरजेचं आहे. प्रॉब्लेम काय झाला आहे महाराष्ट्रात, पैसे आणि सत्याची एवढी मस्ती झाली आहे ना या लोकांना. मला असं वाटतं की त्या आमदाराच्या विरोधात पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली पाहिजे. हा देश कुणाच्या सत्तेच्या मनमर्जीने चालणार नाही, हा संविधानाने चालतो. आणि जर असे आमदारच मारामाऱ्या करायला लागले तर मग लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा सामान्य माणूस ठेवणार हो. हे अतिशय चुकीचं आहे. आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी अशा त्यांच्या विचाराच्या आमदारांवर स्ट्रॉंग ॲक्शन घेतली पाहिजे. आमदारांनी असं वागू नये असं मला वाटतं. आणि मारहाण करणं हे तर म्हणजे कायद्याच्या कुठल्याच कक्षेत बसत नाही. आणि ते जे आमदार आहेत ते परमपूज्य, प्रार्थनीय, स्मरणीय आहेत. आणि त्यांचे एक प्रत्येक वक्तव्य, त्यांच्या वागण्यातलं म्हणजे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं, पण जे काय झालं ते योग्य नाही. त्याच्याने आमदार आमचीच लाज जाते, अजून काय. ठीक आहे, निकृष्ट जेवण तिथे मिळतो, अनेकांच्या तक्रारी आहेत. मग यांना अध्यक्ष कशासाठी केलंय संजयला? तुला तेच दुरुस्त करायसाठीच केलं ना अध्यक्ष. त्या समितीचा, भोजन समितीचा अध्यक्ष त्या विधिमंडळाने नेमला आहे. तिथली फूड क्वालिटी लोकांना व्यवस्थित मिळावी आमदारांना, ते न करता कायदा हातात घेणं म्हणजे ही मला वाटतं की सत्तेचा दुरुपयोग आहे, सत्तेची मस्ती आहे. अर्थात संजय गायकवाड यांची ही कॅन्टीन कॉन्ट्रोवर्सी कोणाला नवीन वाटत असेल किंवा ज्याला आपण म्हणतात की एका रागाच्या भरात करून गेलेलं तात्पुरतं अपवादात्मक कृत्य असं वाटत असेल तर तसं नाही आहे. संजय गायकवाड यांनी याआधीही आपल्या वक्तव्याने आणि कृतीने टीका ओढवून घेतली आहे. आपण ग्राफिक्सद्वारे पाहूया. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला की कधी कधी संजय गायकवाड यांनी आपली मर्यादा सोडली, आपल्या पदाचा त्यांना विसर पडला. पाहूया. मार्च 2024 शिवजयंती मिरवणुकीत तरुणाला मारहाण. सप्टेंबर 2024 राहुल गांधींची जीभ कापण्यासाठी 11 लाख रुपये बक्षिसाचं वक्तव्य. यानंतर 1987 मध्ये वाघ मारल्याचा दावा वन विभागाकडून गुन्हाही दाखल झालाय. फेब्रुवारी 2024चा त्यांचं वक्तव्य. मतदारांना दारू मटण पाहिजे असं वक्तव्य त्यांनी जानेवारी 2025ला केलं होतं. एप्रिल 2025 मध्ये जगातील सर्वात अकार्यक्षम भ्रष्ट खातं असं पोलिसांबद्दल वक्तव्य केलं. जुलै 2025 12-14 भाषा येणारे संभाजी महाराज मूर्ख होते का असंही वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
दरम्यान जिथे ही सगळी घटना घडली त्या कॅन्टीन, तिथलं जेवण, या गोष्टी सुद्धा या निमित्तानं पुढे आलेल्या आहेत. कारण प्रकार फक्त एखाद्या व्यक्तीकडून झालेल्या चुकीचा नाहीये. ही घटना घडली आणि सरकारी कारभारातल्या अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. संजय गायकवाड मारहाण प्रकरणातही असंच घडलंय. ज्या कॅन्टीनमध्ये हा प्रकार घडला त्याच्या कंत्राटाचीही मुदत गेल्या 5 वर्षांपासून वाढवण्यात येते. सरकारी कंत्राटाच्या बाबतीत वस्तुतः कंत्राट काढायला हवं, दरवेळी निविदा नवीन मागवायला हव्यात. तसं झालं नाही. आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात नेमकं काय घडलं. सदर कॉन्ट्रॅक्टरचं कंत्राट मनोरा आमदार निवासात होतं. मात्र मनोरा आमदार निवास तोडल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरला आकाशवाणी आमदार निवासाचं काम मिळालं. आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीन 2018 पासून याच कंत्राटदाराकडे आहे. हे विशेष. मुदत 2020 पर्यंत, मात्र 2020 पासून ते आतापर्यंत टेंडर न काढता वाढीव मुदत त्यांना देण्यात आली. वाढीव मुदत कुणाच्या उपकारामुळे, हा लाडका कॉन्ट्रॅक्टर कुणाचा, निविदा न काढल्याचं कारण काय, हे यासाठी आता पुढे यायला हवं. आणि यानंतर नेहमीप्रमाणे झिरोवरची चर्चा सुरू करण्यापूर्वी आपण पाहणार आहोत तुमच्या म्हणजे प्रेक्षकांच्या कमेंट्स, प्रतिक्रिया, ज्या आजच्या विषयासाठी आमच्या विविध माध्यमातून आलेल्या. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला आणि पाहूयात लोकांच्या प्रतिक्रिया, म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया. युट्यूबवर आलेली प्रतिक्रिया अक्षय काळे यांची. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे, यामध्ये सत्तेत या आणि क्लीन चिट मिळवा, या योजनेअंतर्गत सगळं चालतं, त्यामुळे कारवाई होईल अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. प्रसाद माने लिहितात, एखाद्या व्यक्तीला मारहाण करणं हा गुन्हाच आहे, मग तो कुणीही असो. प्रसाद सुरावकर लिहितात, कारवाई फक्त सामान्य माणसावरच होते. युट्यूबवर आलेल्या आमच्या या प्रतिक्रिया आहेत. नसीरुद्दीन शेख लिहितात, त्या वेटरला न्याय मिळालाच पाहिजे, मात्र त्याच वेळी जेवण बनवणाऱ्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. महेश जयदेवकर लिहितात, सर्व सहकारी पक्षांच्या नेत्यांना खुश ठेवताना महाराष्ट्र नाखुश होतोय, हे सरकारला समजतंय का? विजित जंगम लिहितात, अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करा, तसंच 10 दिवस आमदार निवास कॅन्टीनमध्ये काम करायला लावा. यानंतर सुनील शिरोडकर लिहितात, चौकशी समिती नेमली जाईल आणि त्यात वेटरलाच दोषी ठरवलं जाईल. अशा घटना वारंवार घडतायत, आमदारांना मस्ती आली आहे, अशी प्रतिक्रिया बलराज देशमुखांनी व्यक्त केली आहे. सामान्य माणसांच्या प्रतिक्रिया बघा, या निमित्तानं आपल्याला लक्षात येईल की लोकांच्या मनात किती राग आहे. एक्सवर आलेली पोस्ट आहे. दीपक मानसिंगे लिहितात, दर्जेदार अन्नासाठीची ही आक्रमकता आश्रमशाळा आणि वसतिगृहातील लेकरांसाठी हवी. अतिशय योग्य मुद्दा, अतिशय आवडलेली कमेंट आहे ही. तिकडे आजच बातमी आली होती की लहान मुलांच्या साठीच्या पौष्टिक बारमध्ये सुद्धा अळी होती. ज्ञानेश्वर भुतेकर लिहितात, काही कारवाई होणार नाही, फार फार तर एक चौकशी समिती नेमली जाईल. लोकांचा विश्वास बघा किती आहे की काय होईल नेमकं. फेसबुकवर आलेली प्रतिक्रिया विनायक शिंदे लिहितात, विरोधी पक्षामधला आमदार असता तर कारवाई झाली असती. अमित पवार लिहितात, सत्तेतील लोकप्रतिनिधीवर कारवाई आणि ती पण भाजपच्या राज्यात, काय विनोद करता का, अशी एक मिश्किल प्रतिक्रिया. तर जगन्नाथ जगताप लिहितात, एवढा आक्रमकपणा शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्यासाठी दाखवला तर बरं होईल. विधानसभेत सरकार विरोधात बोलायची या आमदारांमध्ये हिंमत नाही. इन्स्टावर आलेली प्रतिक्रिया रोशन पात्रे लिहितात, कारवाई तर झालीच पाहिजे. प्रतापसिंह सपकाळ लिहितात, संजय गायकवाड यांचं निलंबन करा. आणि यानंतर आपण जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरकडे, पाहूयात आपल्या पाहुण्यांची याबद्दलची काय प्रतिक्रिया आहेत. आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत सुषमा अंधारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आणि प्रवक्त्या, शिवराय कुलकर्णी भाजपचे नेते आणि प्रवक्ते, आणि अतुल लोंढे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा विरोधकांचं म्हणणं ऐकून घेईन आणि त्यानंतर सत्ताधाऱ्यांकडे येईन, कारण थोड्याच वेळात राजू वाघमारे जे शिंदेच्या शिवसेनेचे नेते प्रवक्ते तेही सहभागी होतील. सुषमा अंधारेंपासून सुरुवात करूयात. सुषमाजी, सगळा विषय आपल्या समोर आहे, आपली प्रतिक्रिया. खरं तर हा सगळा प्रकार बघितल्यानंतर मला आश्चर्य वाटलं की दरवेळेला एसएनसीचे सगळे आमदार अशी चव घालवतात आणि दरवेळेला म्हणजे एक कमेंट जी आपल्याकडे आली होती की सर्वपक्षीय लोकांना खुश ठेवण्याच्या नादात महाराष्ट्र नाखुश होतोय,
हे सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या लक्षात येत नाही. मुळात एखाद्या कर्मचाऱ्याला जेव्हा तुम्ही मारहाण करायला जाता तेव्हा कर्मचारी फक्त सर्व्हिंग आहे, तो फक्त तुम्हाला सर्व करत आहे. कॅन्टीनचं मूळ कॉन्ट्रॅक्ट घेणारा माणूस आणि त्यांना अन्न किंवा ते सगळं खाद्य बनवण्यासाठी त्यांना काय जे साहित्य लागतं ते पुरवणारा कुणीतरी वेगळाच माणूस आहे. त्यामुळे तुम्ही चतुर्थ श्रेणीतल्या कर्मचाऱ्यावर राग काढून काय उपयोग आहे? बरं, जेव्हा तुम्ही कंत्राटांवर बोलता तेव्हा ही कंत्राट देतो कोण? तर ही कंत्राट पुन्हा एकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीच देतात. म्हणजे तुमच्याच सरकार पक्षातला तुमचाच नेता कंत्राट देतो आणि त्यामुळे नाही ते उडप्याला कंत्राट मिळालं असा विषय भरकटवण्यात काहीच अर्थ नाहीये. तुमची चूक झालीये आणि ती अक्षम्य चूक आहे. जर सत्ताधारी आमदारच तेही आमदार निवासातल्या कॅन्टीन मध्ये असं वागत असतील तर निश्चितपणे याची गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे आणि याची सारवासारव न करता म्हणजे दरवेळेला मला माहितीच नाही, मी कुणाकडून तरी माहिती घेतो मग बोलतो किंवा घडल्या प्रकारात पुन्हा मखलाशा करायच्या हे न करता थेटपणे त्यांचं निलंबन करणं हे जास्त योग्य असेल आणि या अधिवेशनाच्या पूर्ण कामकाजामध्ये त्यांचं निलंबन कायम ठेवलं पाहिजे. अतुल लोंढेजी, प्रशस्ती पत्र दिलेल्या अनेक लोकांनी देवेंद्र फडणवीसांना भाजपच्या सरकारला ही कारवाई होणार नाही, भाजपचे क्लीन चिट सरकार आहे, भाजपमध्ये आणि कारवाई म्हणजे ही एक जे प्रशस्ती पत्र सामान्य नागरिकांनी जे आहे ते देवेंद्र फडणवीसांना दिलं की कशा पद्धतीचा कारभार आपण मागच्या 7.5 वर्षामध्ये चालवलेला आहे. ही जनतेची प्रतिक्रिया आहे. तरी निवडणूक आयोग असल्यामुळे अडचण नाही निवडून यायला, हे एक महत्वाचं. आता दुसरं असं आहे की तुम्ही सगळे गुन्हे दाखवलेत पण संजय रावांचे अजून 2 कारनामे आहेत. 2012 साली त्यांनी एका महिलेला मारहाण केली होती, दीपाली काकावारची पत्नी, तिला मारहाण केली होती आणि त्याच्यावर 307चा गुन्हा. म्हणजे आता BNS मध्ये कदाचित ते सेक्शन बदलला असेल, पण त्या महिलेला मारहाण आणि त्याच्यात 307 म्हणजे ग्रीव्हियस हर्ट. आणि 2017ला तिच्या पतीला या संपूर्ण कुटुंबाने मारलं होतं 2017ला. त्याचा पण 307चा एक गुन्हा जो आहे तो यांच्यावर दाखल आहे. आणि एक यांचा पराक्रम अजून तुम्ही दाखवला नाही, यांच्या मुलाच्या वाढदिवसामध्ये तलवारीने यांनी केक कापला. काय झालं म्हणजे त्याच्या विरुद्ध पुरावे सगळे आहे पण हे ऍडजस्टमेंट घेऊन सजा टाळत आहे. त्या व्यक्तीचा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की यांना सजा होणार पण हे कोर्टामध्ये प्रेझेंट होत नसून केस पुढे घेऊन जात आहेत. त्यांच्या विरुद्ध पुरावे वगैरे जे आहेत ते सगळे समोर आहे. आता वाघाला मारण्याचा एक गुन्हा तुम्ही दाखवलाच आहे की तो आहे. तर मग आपण कुठे चाललो आहोत हे पण दाखवतं ना. आता तो वेटर आहे, तो तर जेवण तयार करणार नव्हता किंवा मटेरियल आणणारही नव्हता, त्याला पंच करणे बॉक्सिंग करणे त्याच्यासोबत. म्हणजे हे तुम्ही तुमच्यामध्ये आलेला उन्मत्तपणा आहे ना हा. तुम्ही दाखवून राहिलेले आहे की मी एका म्हणजे ज्याला काय म्हणतो त्याला असह्य माणूस आहे तो, म्हणजे माझ्या लिखित तो असह्य माणूस आहे आणि त्याला तुम्ही पंच करून मारून राहिले आणि बाकीचे बाजूचे जे आहे ते पाहून राहिले. हे काय म्हणजे योग्य वाटत नाही, याला डिफेंडच करता येत नाही. आणि देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा मान्य केलं की हे बरोबर नाही आहे, त्याच्यानंतरही कारवाई होत नाही आहे. म्हणजे तुम्ही आमच्या राज्यामध्ये काही पण करा. आपण पाहिलं आता मोठ्या बलात्कारांना केंद्रामध्ये जे आहे ती माफी आहे. म्हणजे ब्रजभूषण शरण सिंग त्याला तिकीट न देताना त्या पोराला द्यायची. प्रज्वल रेवन्ना पाहिला, कुलदीप सिंग, असे अनेक लोक जे आहे लाईनीने बीजेपीचे लोक जे आहे म्हणजे रस्ता पण सोडला नाही यांनी. आपण हायवेवर पाहिलं असेल धाकडचं. या सगळ्या गोष्टी ज्या आहे याला इतक्या बेमालूमपणे इतक्या याच्या निर्दयीपणे सूट देणे हे बीजेपी जर करत असेल तर मग हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्यात. ऐका ना तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव, वारकरी संप्रदाय, मोठा समाज सुधारणेचा इतिहास असलेला महाराष्ट्र, याचा लौकिक तुम्ही किती वाढवला ह्याचं उत्तर तर इतिहास त्यांना द्यावं लागेल. आपण शिवराय कुलकर्णींना विचारूया तुर्तास, कारण राजू वाघमारे नाहीयेत, नाही तर वस्तुता थेट त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण तरी सुद्धा शिवराय कुलकर्णींना हा प्रश्न विचारायचं एक कारण आहे. शिवराय कुलकर्णीची मी काही नावं घेतो आणि त्यांच्या बाबतीत काय झालं ते तुम्हाला सांगतो. नितेश राणेंची वादग्रस्त वक्तव्य, मुख्यमंत्र्यांकडनं त्यांना समज, त्यानंतर आणि कोणत्याही पक्षाचे म्हणजे मवियातलं कोणी का असेना नितेश राणे झाले. त्याच्यानंतर तानाजी सावंत, पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडनं काही समज देण्यात आली असेल किंवा त्याचा निषेध केला असेल. दुबे केंद्र भाजपशी संबंधित आहेत, खासदार आहेत, पण तरी सुद्धा त्याची पडसाद इकडे कसे उमटले ते आपण बघितलं. आणि अशी आणखी नावं सुद्धा सांगता येतील की ज्याच्यावेळी एकतर भाजप राज्य सरकारची थोडीशी अडचण झाली किंवा मुख्यमंत्र्यांना त्याबद्दल काहीतरी कबुली देऊन समज द्यावी लागली. अशी आणखी अनेक उदाहरणं देता येतील. आणि त्यानंतर आता मगाशी ज्या आपण प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या त्या की ते म्हणतात की तुम्हाला खरंच गंमत वाटते की काय भाजप सरकार यांच्यावर कारवाई करेल, काही निलंबन होईल. एकाने तर अतिशय चांगली कमेंट केली की एवढा राग शेतकऱ्यांसाठी का नाही दिसत,
लहान मुलांच्या किंवा शाळेच्या हॉस्टेलमधल्या जेवणाबद्दलचा हा राग का नाही दिसत? शिवराय कुलकर्णीजी, याला कोण जबाबदार आहे? संजय गायकवाडांची जी कृती आहे त्या कृतीचं कोणी समर्थन करणार नाही. त्यांच्याजवळ सांसदीय आयुध होतं, त्या आयुधांचा त्यांनी वापर करायला पाहिजे होता. आणि एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला मारलं, मग का ठेकेदाराला मारायला पाहिजे होतं का? तर ठेकेदार असो, चतुर्थ श्रेणी कर्मचारी असो की मालक असो, त्याला एका आमदारांनी हाणामारी करणं आणि या गुंडगिरीचं प्रदर्शन करणं हे महाराष्ट्राला शोभेचं नाही. पण प्रसन्नजी, आता तुम्ही काही भाजपमधली उदाहरणं दिली, पण आज संजय गायकवाडांनी हे निषेधार्ह कृत्य केल्याबरोबर महाराष्ट्रातल्या राजकारणात काय मनोवृत्ती बाहेर आली आपण ती पण बघू. अनिल परब आज म्हणताना असं म्हणाले की अरे त्या माणसाला कशाला मारता, मंत्र्यांना मारा ना. मंत्र्यांना मारण्याची भाषा अनिल परब बोलले. नाना पटोले बोलले. नाना पटोले म्हणाले की अरे संजय गायकवाडांना जर मारण्याची मुभा दिली असेल तर आम्हाला मारण्याची मुभा द्या, आम्हाला मारामाऱ्या रस्त्यावर करायच्या आहेत. काल प्रताप सरनाईक एका मोर्चामध्ये गेले, राजन विचारेच्या लोकांनी त्यांच्यावर बाटल्या फेकून मारल्या आणि त्याच्यानंतर राजन विचारेंचं वक्तव्य आहे की अरे बाटल्या कशाला फेकून मारता, यांना चपलांनी हाणा. तर हे जे आपण सगळं बघून राहिलो आहे, ही मनोवृत्ती काही केवळ दुबेची नाही आहे, ही केवळ संजय गायकवाडची नाही आहे, तर ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लागलेली सर्वपक्षीय कीड आहे. आणि म्हणून याचा गंभीरतेने विचार केला पाहिजे. शिवराय कुलकर्णीजी, तुम्ही आता सर्वपक्षीय म्हणालात, सुरू आहे, किमान तेवढं मान्य करताय तुम्ही? गायकवाडांच्या नाही, ऐका ना सर, असं आहे की काल तुम्ही मला दुबेंच्या प्रकरणावरून विचारताय. दुबेंच्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र भाजपाने आपली भूमिका अत्यंत स्पष्ट केलेली आहे. देवेंद्रजी स्वतः बोलल्यात, आशिषजी बोलल्यात, सगळे प्रवक्ते बोलल्यात, आपल्याही चॅनलवर, वाहिनीवर अत्यंत सविस्तर भूमिका त्या संदर्भातली मांडल्या गेलेली आहे. आता दुबेंचं वक्तव्य घेऊन जेव्हा आपण बोलतो ना, तेव्हा मला सांगा की 8 दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये आपण प्रत्येक जण कायदा हातात घेऊन कुठली तरी सक्तीची भाषा करतो आहोत. तर कायदा हातात घेण्याचा हा जो रोग लागलेला आहे, हा रोग एकीकडे आम्ही संविधानाचं पुस्तक सभांमध्ये दाखवतो आणि संविधानाचं पुस्तक दाखवताना हे सगळेच नेते जेव्हा हाणामारीची या पद्धतीची भाषा बोलतात तर हे संविधान संमत नाही. हे सगळे नेते आहेत, यांना लोकशाहीमध्ये अधिकार दिलेला आहे, सांसदीय आयुध यांच्याजवळ आहे. पण शिवराय कुलकर्णीजी, ज्यावेळी आपल्या पक्षातल्या किंवा आपल्या मित्र पक्षांचा काही विषय येतो त्यावेळी तुम्ही संविधान वगैरे गोष्टी म्हणतात आणि थोडा हा विश्वामित्री पवित्र आहे की कुठे बघा या जगामध्ये काय किती वाईट गोष्टी चाललेल्या आहेत, सगळ्यांमध्येच या गोष्टी पसरलेल्या आहेत. विरोधकांना सत्ता दिलेली नाही, ती तुम्हाला दिलेली आहे. प्रसन्नजी, शिवरायजी, माझा प्रश्न आहे आपल्याला, जर का एखाद्या नुसत्या टिप्पणीसाठी कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंवरती हक्कभंग, म्हणजे विचार करा, आपल्या विधिमंडळासमोर किती मोठी मोठी कामं आहेत, पण आम्हाला काय एक विनोदवीर आणि एक सामाजिक कार्यकर्त्या यांच्यावरती हक्कभंग आणायला वेळ आहे, पण ज्या आमदाराच्या जाहीर वर्तनामुळे विधिमंडळाची अब्रू आणि इब्रत वेशीवर टांगली जाते त्याच्यावरती आजता संध्याकाळ रात्रीपर्यंत कारवाई झालेली नाही, याचं उत्तर काय आहे? नाही, याच्यावर कारवाई होईल ना, कारवाईसाठी वाट पाहावी लागेल ना. मला असं वाटतं की या सगळ्या विषयांवर घाई होते आहे. सरकार त्याची योग्य तो तपास करून तपासाच्या सर्व बाजू समोर आल्यानंतर त्याच्यावर कारवाई होईल. त्याच्या संदर्भातली जी मानसिकता आहे ती देवेंद्रजींनी व्यक्त केलेली आहे, स्वतः एकनाथराव शिंदेंनी व्यक्त केलेली आहे. सरकार म्हणून ते त्यांची भूमिका या संदर्भात स्पष्ट करतील. पण संजय गायकवाडांच्या कृतीचं समर्थन करण्याचं काहीच कारण नाही, कोणी त्या कृतीचं समर्थन करणार नाही. पण विरोधी पक्ष, सत्ताधाऱ्यांनी मात्र जबाबदारीने वागायचं आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आता काल परवा अध्यक्षांच्या अंगावर नाना पटोले चालून जातात, ज्या पद्धतीने ते अंगावर जातात ते सगळं महाराष्ट्र बघतोय. तर हे नेत्यांचं हे जे वर्तन आहे, हे वर्तन फक्त सत्तेतल्या माणसाला लागू होतं आणि सत्तेत नसलेल्या माणसाला लागू होत नाही असं नाही होऊ शकत. प्रसन्नजी, सुषमा अंधारे हा दुहेरी न्याय का? हे सगळ्यांना एक बोट तुम्ही सत्ताधाऱ्यांकडे दाखवत असाल तर तुमच्याकडच्या 3 बोटांचं काय? केवळ संविधानाचं पुस्तक हातात घेतलं आणि कोणी संविधान प्रेमी बनतं असं नाही आहे. सुषमा अंधारे, बोला. जेव्हा हे आता सगळी उदाहरणं देत होते, मला फार आश्चर्य वाटत होतं की सगळी जबाबदारी सत्ताधाऱ्यांनीच घ्यायची का? अहो, सत्ताधाऱ्यांनी जबाबदारी घेतली नाही म्हणून तर हा सगळा काळ सोकावलेला आहे. जेव्हा अत्यंत बेतालपणे नितेश राणे विधानं करत होते, लोकांच्या घरात घुसून मारण्याची भाषा करत होते, तेव्हा एकदाही साधी समज देणं काय, त्यावर बोलणं सुद्धा देवेंद्रजींनी जाणीवपूर्वक टाळलं. गुंडरत्न सदावर्ते ज्यावेळेला शरद पवारांचा उल्लेख वयोवृद्ध पुढारी किंवा वाटेल त्या पद्धतीनं करत होते, त्यावेळेलाही देवेंद्रजींनी जाणीवपूर्वक मौन बाळगलं. एवढंच नाही तर मरकडवाडीमध्ये ज्या पद्धतीने सदाभाऊ खोत किंवा पडळकर या लोकांनी अत्यंत वाईट पद्धतीने, म्हणजे अक्षरशः
एखाद्या व्यक्तीच्या, ठीक आहे तुमचे राजकीय मतभेद आहेत, तुम्हाला टीका करायची आम्ही समजू शकतो, परंतु एखाद्या व्यक्तीच्या आजारावर टिप्पणी करणे, अत्यंत बिभत्स आणि किळसवाणी टिप्पणी करणे, तेव्हा सुद्धा म्हणजे काय सत्ताधारी जबाबदारीने वागले बरं? सत्ताधारी जर जबाबदारीने वागले असते तर खरंच एवढे प्रश्न झाले असते का तयार? सत्ताधारी हे तेच आहेत ना की आम्ही जेजुरीच्या यात्रेमध्ये कुठल्याही मुसलमानाला दुकान लावू देणार नाही, हे जबाबदारीने वागणं झालं काय? बात निकलेगी तो दूर तलक जाएगी. अशा अनेक गोष्टी पुढे येतील. परंतु देवेंद्रजींच्या काळात महाराष्ट्राचं सांस्कृतिक मूल्य काय रसातळाला जात आहे, एक संस्कृतीचं ऱ्हासपर्व सुरू झालेलं आहे, हे उभा महाराष्ट्र बघत आहे. हा पहिला मुद्दा. दुसरं असं की या सगळ्या संबंधाने संजय गायकवाडांचं, जसं आता अतुल भैयांनी सांगितलं की एक मुद्दा नाहीये, म्हणजे संजय गायकवाड कधी छत्रपती शिवरायांच्या बद्दल अत्यंत वाईट पद्धतीने 3 दिवसांपूर्वी त्यांचं विधान आलेलं आहे. वंदनीय बाळासाहेबांशी तर या लोकांनी वैचारिक नाळ तोडलेलीच आहे. कारण बाळासाहेब असते तर ते काय ब्रँड होते का? ते असते तर 288 आमदार निवडून आले असते असं ते म्हणतात. आणि एसएनसी त्याच्यावरती काहीही म्हणजे व्यक्तच होत नाहीत, हेही किती विशेष आहे. आणि तरीही या लोकांचं नाही आम्ही कारवाई करणारच आहोत ना. कसली कारवाई करणार आहेत बरं हे लोक? आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी अत्यंत वाईट पद्धतीने विधानं केलेली आहेत त्यांच्यावर काय कारवाई केली बरं? ते कोण, ती सोलापूरची कोणीतरी एक महिला आहे, त्या महिलेच्या भावावर चक्क चोरीचा गुन्हा दाखल झाला आणि त्याने अॅट्रॉसिटीचा आधार घेत एका अत्यंत निष्पाप असणाऱ्या मुस्लिम कुटुंबाला त्रास दिला. आज ते कुटुंब अक्षरशः म्हणजे 75 वर्षाची ती वयोवृद्ध महिला आहे आणि मला आत्महत्या करावी लागेल. आम्ही जाणीवपूर्वक त्या प्रकरणात लक्ष घालत नाही, कारण पुन्हा लोक म्हणतील की याच्यात राजकारण करताय, की जे व्हायचे ते होऊ देवा कायद्यानं. पण तुम्ही कधी कायद्यानं लक्ष घालता? बीडमध्ये एसएनसी गटाच्या एका नेत्याने, त्याच्या पोराने त्याच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि उलट त्या पीडित तरुणीलाच ते कुटुंब धमकावतंय की माझ्या डोक्यावर भाई एकनाथ शिंदेचा हात आहे. त्याच्या ऑडिओ वगैरे व्हायरल झालेले आहेत, काहीही त्याच्यावरती कुठलीही कारवाई केलेली नाहीये. मी आठवण करून दिली पाहिजे की शीतल म्हात्रेंच्या व्हिडिओ व्हायरल प्रकरणामध्ये काय तात्काळ पद्धतीनं कारवाया झाल्या होत्या आणि कशा पद्धतीने सोशल मीडियावरच्या पोरांची धरपकड केली होती. वाईस वर्षा मी मात्र महाराष्ट्रातल्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गेले. हे त्या संजय शिरसाटचा आचरटपणा बघा जरा. एक पोलीस कंप्लेन, अरे जर तुम्ही विरोधकांची साधी एक पोलीस कंप्लेन लिहून घेत नाही आणि तुम्ही जबाबदारीबद्दल बोलताय, काय जबाबदारी इथे मुख्यमंत्र्यांनी सांभाळलेली आहे आणि उपमुख्यमंत्र्यांनी तरी सांभाळलेली आहे. जी कमेंट आली ती फार महत्वाची होती की आश्रम शाळांमध्ये अत्यंत निकृष्ट पद्धतीचं जेवण मिळतंय, त्यावर कधी या लोकांनी काही अपेक्षा, काही व्यक्त केलंय, काही म्हणणं व्यक्त केलंय? काय संजय गायकवाडांची छाती होईल? चला तुम्हाला मारहाणीच्या भाषेचं फार रुततंय का? आम्ही तुम्हाला जाहीरपणे आणि एबीपी माझाच्या चॅनलवरून सांगतोय, काय संजय गायकवाडांची एवढी छाती आहे का की त्यांनी संजय शिरसाटांना त्याच पद्धतीने बुकलून काढावं ज्या पद्धतीने त्यांनी एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला बुकलून काढलेलं आहे? समर्थन करायचं म्हणजे किती करायचं? मी नक्की सुषमाजी राजू वाघमारे आल्यानंतर त्यांना हा प्रश्न मी विचारेन. तुर्तास मी अतुल लोंढेंकडे एक वेगळा प्रश्न घेऊन जातोय, ज्याची शक्यता आज उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली की यामध्ये मेथड इन मॅडनेस आहे, की हे अशा घटना झाल्यानंतर प्रश्न कोणाला विचारले जातात? मुख्यमंत्र्यांना. कारवाईची मागणी कोणाकडे होते? मुख्यमंत्र्यांकडे, कारण ते गृहमंत्री सुद्धा आहेत आणि एका अर्थानं ते सभागृहाचेच नेते आहेत, कारण ते मुख्यमंत्री आहेत. माझा प्रश्न अतुल लोंढे आपल्याला आहे की खरंच या विषयामध्ये आपल्याला तथ्य वाटतं का? दरवेळी मग त्यांच्या पक्षाचा असो नाही तर मित्र पक्षाचा असो, कोणीतरी काहीतरी बोलतं आणि 2014 साली एक सुसंस्कृत चेहऱ्याच्या व्यक्तिमत्वासह सुरू झालेलं राज्य आणि आता आपण 2024 मध्ये नंतर आहोत, 24च्या नंतरच्या काळात, आणि मग कधी अचानक विट्स हॉटेलचं प्रकरण समोर येत आहे, मग गायकवाडांचं काहीतरी चालतं, मग अचानक नितेश राणे काहीतरी बोलतात आणि ते थांबतच नाही आहेत. नितेश राणेंना निवडणुकीच्या आधीच मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली होती तरी त्यांची वक्तव्य चालू आहेत. या सगळ्यामध्ये काही धागा आहे का अतुल लोंढे? तो 2014 मध्ये सुसंस्कृत चेहरा हा आपला गैरसमज होता, तो 2025 येता येता आपला दूर झालेला आहे. ही एक बाब जी आहे ती जनतेच्या प्रतिक्रियेमधून आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. तुम्ही ही मारहाण सोडा हो, ज्यांच्यावर बंडी भरून, बैलगाडी भरून पुरावे होते त्यांना क्लीन चिट दिलेली आहे. प्रताप सरनाईकांना क्लीन चिट दिलेली आहे, यशवंत जाधवांना क्लीन चिट दिलेली आहे, यामिनी जाधवांना क्लीन चिट दिलेली आहे. असे अनेक जे आहे ज्यांच्यावर यांनीच आरोप केले होते, आम्ही तर गेले नव्हते. मी तर कधीच म्हटलं नाही की अजितदादांनी करप्शन केलं, यांनी आरोप केले. 5 दिवस पूर्वी देशाचे प्रधानमंत्री भोपाळमधनं 27 जुलैला सांगतात की 70,000 कोटीचा घोटाळा केला आणि बँकांचा पण घोटाळा केला
आणि 2 ऑगस्टला त्यांना पक्ष घेतात सोबत अलायन्समध्ये आणि तिजोरीची चाबी पण देतात. माझ्या लेखी अजितदादा हा इफिशियंट पॉलिटिशियन आहे, इफिशियंट ऍडमिनिस्ट्रेटर पण आहे. पण आरोप यांनी केले होते ना, देशभर आरोप केले होते. मग ही संस्कृती आणली तुम्ही. प्रज्वल रेवन्नाच्या सर्व केसेस माहिती होत्या, तरी पण पंतप्रधान म्हणतात की याला नाही, मला वोट द्या. या देशामध्ये आपण ब्रजभूषण शरण सिंगनी 1000 मुलींचं एक्सप्लॉयटेशन केलेलं आहे कुस्ती संघाचा अध्यक्ष म्हणून. आज हरियाणामध्ये मुलींना पाठवत नाहीयेत पालक कुस्तीमध्ये जायला, ज्यांनी आपल्याला मेडल्स आणून दिले. त्या साक्षी मलिकला त्या फोगाटला आपण रस्त्यावर ओढताना पाहिलाय, पार्लमेंटच्या समोर पाहिलेलं आहे आपण. हे आता ओरिसामध्ये 2 दलित लोकांवर गोकशीचा आरोप लावून, गोहत्याचा आरोप लावून त्यांना कुत्रा बनवलं दोघांना, त्यांना गवत खाऊ घातलं आणि त्यांच्यावर एका ब्राह्मणाचं मूत्र शिंपडलं. हीच घटना झाली. एक यादव ओबीसी म्हणजे यादव म्हणजे आपल्याकडला मराठा कुणबी, त्याला त्यांनी कथा वाचन केलं म्हणून त्याचं मुंडन केलं आणि एका ब्राह्मण महिलेचं मूत्र जे आहे त्याला शिंपडलं. हे तुम्ही हे करू शकत नाही. हे काय चालू आहे देशभरामध्ये? हे देशभरामध्ये माणुसकी संपवण्याचं, संविधान संपवून मनुस्मृती आणण्याचं काम सुरू आहे म्हणून एवढी हिंमत होते. नाहीतर मला सांगा, काँग्रेसमध्ये आरोप झाले तर आम्ही लोकांना राजीनामे द्यायला लावले होते. मग आता ह्या राजीनाम्याच्या प्रकरणामध्ये जेव्हा रेड्डीचं प्रकरण झालं होतं बंगलोर मधलं, त्याला माहिती असेल, खान घोटाळा सिद्ध झालेला घोटाळा आहे. तर त्यावेळेस एक नितीनजी गडकरी अध्यक्ष होते. त्यावेळेस सुषमा स्वराज नितीन गडकरींनी सांगितलं की आमच्या पक्षात असे राजीनामे वगैरे होत नसते. मग आता आमच्या लोकांना तर म्हणजे सजाई झाली. ह्या लोकांनी चुकीचे आरोप केलेले होते, त्यांना क्लीन चिटही मिळाली. बरं, कदाचित अजितदादा इकडे असते तर त्यांना कोर्टातून क्लीन चिट म्हणून जास्त उजळले असते ते. जसे कनिमोळी असेल, डी राजा असेल आणि मनमोहन सिंग साहेबांचे जे सेक्रेटरी होते त्यावेळेस कोल डिपार्टमेंटचे, इतका प्रामाणिक माणूस होता, त्याच्याकडे केस लढायला पैसे नव्हते प्रसन्न. बाकी IAS अधिकाऱ्यांनी पैसे गोळा करून त्यांची केस लढली, त्यांना क्लीन चिट मिळाली. वन ऑफ द फायनेस्ट, वन ऑफ द ऑनेस्ट अँड वन ऑफ द अपराईट ऍडमिनिस्ट्रेटर. त्याला सुद्धा सत्तेसाठी काय काय केलं ते. अण्णा हजारे झोपले आहेत तिकडे. जरा कधी जाता आला बूम घेऊन तर जा त्या अण्णा हजारांकडे म्हणा, हे कटकारस्थान तुम्ही जे केलेलं आहे ते कधी सरळ करणार नाही. आज पडळकर काय बोलले, ख्रिश्चन आई काय ते काय काय. मी त्याही प्रश्नाकडे येतच होतो अतुलजी. मी विचारतोय, मी कुलकर्णींना पडळकर पहिल्यांदा नाही बोलले. तुम्हाला पवार साहेबांचा विरोध असू शकतो, तुम्हाला राहुल गांधींचा विरोध असू शकतो, तुम्हाला हर्षवर्धन सपकाळ, नाना पटोलेंचा विरोध राहू शकतो, असायला पाहिजे तो. मी शिवराज कुलकर्णीकडे जाणार होतो, पण तर सुषमा अंधारेंना पण काही कमेंट करायची. सुषमाजी, तुमची कमेंट घेऊन शिवराज कुलकर्णी. मला फक्त अतुल भैयांच्या कमेंटमध्ये फक्त सबमिशन हे करायचं आहे की त्यांनी जेव्हा आता यादी सांगितली त्यात अजून एकदा सांगितलं पाहिजे की एसएनसीचे संतोष बांगर, ज्यांनी अगदी तिथल्या सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण केली, काहीही झालं नाही. गीता जैन, मुंबईतल्या मीरा भाईंदर, त्यांनी इंजिनियरला मारहाण केली, त्यांना काही झालं नाही. संग्राम जगताप अत्यंत गलिच्छ आणि वाईट पद्धतीने, हिंकस पद्धतीने रोज वक्तव्य करतायत, मुख्यमंत्री त्याकडे लक्ष देत नाहीत. त्यानंतर अनिल बोंडे विदर्भातले, त्यांनी एका महिला तहसीलदाराच्या सोबत अत्यंत अभद्र पद्धतीने व्यवहार केला, काही उपयोग झाला नाही. महेंद्र थोरवे यांचा अक्षरशः लोखंडी रॉड घेऊन मारहाण करतानाचा व्हिडिओ प्रसारित झाला, काही कारवाई झाली नाही. शिवराज कुलकर्णी, तुम्ही म्हणताय की जबाबदारीनं वागायची मक्तेदारी काय सत्ताधाऱ्यांनी घेतली का? यातला कोणता आमदार जबाबदारीनं वागत आहे ते तुम्ही सांगा आता आम्हाला. शिवराजजी, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्याल, कारण मी ऑलमोस्ट तोच प्रश्न घेऊन तुमच्याकडे येणार होतो. पण त्याला एक जोडीला त्याची चौकट तुम्हाला मी मुद्दामून लक्षात आणून देतो, ज्याच्या मगाशी मी उल्लेख केला. 2014 पासून भाजपचा महाराष्ट्राचा चेहरा हे देवेंद्र फडणवीस आहेत, हे एक वास्तव आहे. 2019च्या सुमारास त्यांची यात्राच निघाली होती महाराष्ट्रभरामध्ये, आणि त्यानंतर महाराष्ट्राचा भाजपचा चेहरा म्हणजे साधारण चित्र असं होतं की तुम्ही अजित पवारांकडे बघू नका किंवा नंतर तुम्ही शिंदेच्या कोणाकडे बघू नका, तुम्ही फडणवीसांना बघून भाजपला मतं द्या. हे एक महाराष्ट्रातलं अनडिक्लेअर्ड पण सगळ्यांना माहीत असलेलं सत्य आहे, जे भाजपलाही माहीत आहे. पण शेवटी हे होण्यासाठी बाजूची बजबजपुरी किंवा बाजूच्या या सगळ्या गोष्टी होत आहेत, त्या अशाच होत राहिल्या तर शेवटी हे धक्के जे ट्रिमर्स आहेत ते मुख्य केंद्रापर्यंत जाणार आहेत. आज मी तुम्हाला सांगतो, गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही बातम्या बघा, एक दिवसाआड सारखं फडणवीसांना उत्तर द्यावं लागतंय. ही व्यक्तिगत कमेंट होती, दखल घेतलेली आहे, समज दिलेली आहे, हे कुठपर्यंत? आणि मग भाजप याची दखल का? भाजपने ठरवलेलं आहे. हा शिंदेचा प्रश्न आहे, तो अजित पवारांचा प्रश्न आहे. कुलकर्णीची. नाही, असं असतं की महायुतीच्या राजकारणामध्ये काही त्यांच्या पक्षाचे प्रश्न त्यांनीच सोडवायचे असतात. आता मी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो. आता आमच्या ताई माझ्या तोंडी घालतायत की सत्ताधाऱ्यांना जबाबदारी असते, तुम्हालाही असते, असं मी काही बोललेलं नाही मगाशी, त्यामुळे माझ्या तोंडी ते घालू नका. पण मी त्यांना विचारतो काही प्रश्न की मुख्यमंत्री बोलत नाहीत असं त्या ज्या म्हणतात, मी त्यांना आठवण करून देतो, केतकी चितळेला नाही मध्ये बोलू नका ताई प्लीज, तुमची सवय आहे.
असं नका करू, मध्ये नका बोलू. मी तुमच्यामध्ये एक शब्दही बोललो नाही, मध्ये कशाला बोलता? केतकी चितळे एक कविता केली म्हणून तिला तुरुंगात टाकलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, एक शब्द बोलले नाही. निखिल भांबरे नावाच्या मुलांनी सोशल मीडियावर एक चित्र टाकलं म्हणून त्याला बदाडलं धरून. या महाविकास आघाडीतला एकही पक्ष एकही शब्द बोलला नाही. जितेंद्र आव्हाड यांनी अनंत करमुसेला घरी नेऊन बेदम मारलं. आज ते संजय गायकवाडांना बोध देत आहेत, धडे देत आहेत की कसं वागलं पाहिजे आमदारांनी. त्या जितेंद्र आव्हाडांनी बेदम मारलं अनंत करमुसेंना. उद्धव ठाकरे एवढीही प्रतिक्रिया दिली नाही. एक निवृत्त मिलिटरी मॅन त्यांनी एक पोस्ट टाकली भाजपाच्या बाजूची आणि महाविकास आघाडीच्या विरोधातली, त्याचा डोळा फुटेपर्यंत मारलं. उद्धव ठाकरे या आमच्या अत्यंत सुशील अशा अंधारेताई एक शब्द बोलल्या नाही, एकही शब्द बोलले नाही. असं आहे की बोटं दाखवणं सोपं आहे. तुम्ही तुमच्या सरकारमध्ये काय केलं आहे त्या मानाने देवेंद्रजी जे आहेत, देवेंद्रजी जबाबदारी स्वीकारतात, देवेंद्रजी सामोरं जातात, देवेंद्रजी निर्णय घेतात. देवेंद्रजींची विकासाची यात्रा जोरात सुरू आहे. हो ठीक आहे की या सगळ्या प्रकरणांमध्ये आमची जी भूमिका आहे ती आम्ही जाहीर करू, का नाही करणार? मला सांगा, दुबेंच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. भारतीय जनता पार्टी सहमत नाही. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राची जी भूमिका ठरली आहे ती देवेंद्रजी मांडतात. इतकं ट्रान्सपरंट होऊन पारदर्शी पद्धतीने देवेंद्रजी आपली भूमिका मांडत असतात. त्याच्यामुळे विनाकारण अंधारेताईंनी हे प्रकरण आम्हाला सांगू नये. अशा प्रकरणांची शेकडोची यादी आहे. उखाड दिया असा लेख लिहितात तुमचे राऊत. ही मारामारीची भाषा, अत्यंत अश्लाघ्य भाषा ही संजय राऊत रोजच्या आपल्या वक्तव्यामध्ये वापरतात. त्यांना कोणी प्रश्न नाही विचारत तुम्ही, त्यांना त्यांचं तोंड तुम्ही आवरत नाही. लिहितात सुद्धा, नुसती उच्चारत नाहीत. त्या संजय राऊतांची एक क्लिप संपूर्ण मार्केटमध्ये ऑडिओ क्लिप, आणि एका महिलेशी ते कोणत्या भाषेत बोलता आहेत त्यांनी आम्हाला प्रमाणपत्र द्यावा का की आम्ही काय, आम्ही सुसंस्कृत आहोत की नाही? त्याच्यामुळे तुम्ही प्रमाणपत्र देऊ नका. बात निकले की तो दूर तलक जाएगी. कंगना राणावतला ज्या पद्धतीने तिचं घर तुम्ही पाडलं आणि उखाड दिवा नावाचा अग्रलेख लिहिला, तेव्हा तुम्ही सगळेजण मुख गिळून बसले होते. तेव्हा तुम्हाला संविधानाच्या गोष्टी आठवल्या नाही. तेव्हा तुम्हाला उद्धव ठाकरे तर ते 2.5 वर्ष मुख गिळूनच बसले होते. घरूनच कारभार चालवत होते, फेसबुक लाईव्हवरून करत होते. कोमट पाणी होतं, त्यांच्याकडून अपेक्षाही फारशी नव्हती. त्याच्यामुळे असं आहे की तुम्हाला हे आमचा सुसंस्कृतपणा विचारण्याची गरज नाही. आम्ही सुसंस्कृत आहोत, देवेंद्रजी आहेत. देवेंद्रजी त्या पद्धतीने भूमिका मांडतात, त्या पद्धतीने विषय करतात. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्रातल्या जनतेने, अतुल लोंढे माझे मित्र काही म्हणो, ते त्यांना अपयशाचं खापर EVM वर फोडायचं हे त्यांचं ठरलेलंच आहे. व त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वापासून खालपर्यंत त्यांच्यावर एकच रडगाड आहे. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की महाराष्ट्रातल्या जनतेने या सरकारला कौल दिलेला आहे. तुमच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीनंतर हे सगळं चित्र तुम्ही समोर आणल्यानंतर महाराष्ट्राची जनता सोबत आहे. त्याच्यामुळे तुमच्या या सगळ्या आरोपांमध्ये त्याच्यावर या सगळ्या आरोपांमध्ये तथ्य नाही हे महाराष्ट्रातल्या जनतेने सिद्ध करून दाखवलेलं आहे. शिवरायजी, मी तुम्हाला जास्त वेळ यासाठी दिला कारण मला याची पूर्ण कल्पना आहे की 2 विरुद्ध 1 असा हा आत्ताचा चर्चेचा सामना आहे, 2 विरोधातले. त्यामुळे मी तुम्हाला जास्त वेळ दिला. पण तुमच्या बोलण्याचा सार लक्षात यायचं असेल तर आम्हाला कशाला बोलताय, हे बघा आधीच्यांनी काय करून ठेवलेलं आहे. पण त्यांनी तसं केलेलं आहे म्हणून तुमच्याकडे, तुम्ही तर सत्ताधारी आहात, नैतिक जबाबदारी आपली वेगळी आहे. पार्टी विथ डिफरन्स हे तुमच्या पक्षाचं स्लोगन आहे. कशाला राहील? मग ते दाखवायची जबाबदारी तुमची जास्त आहे. प्रसन्नजी, अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये प्रसन्नजी, मी अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की संजय गायकवाड यांच्याजवळ सांसदीय आयुध असताना एक आमदार विधिमंडळातल्या कॅन्टीन मधलं जेवण दुरुस्त करू शकत नाही का? त्याची तेवढी कुवत नाही का? तो करू शकत नाही का? त्यांनी ते करायला हवं होतं. त्यांनी ते केलेलं नाही, हे निषेधार्ह आहे. ही जबाबदारी आम्ही झटकलेली नाही. त्या संदर्भात कुठली कारवाई करायची ती कारवाई होईल, त्याचा तपास होईल, त्याची कारवाई होईल. तिथल्या जेवणाची जी प्रत आहे कारवाईचा सुद्धा काही दाखला तुम्ही दिला तर मी त्यासाठी नंतर येईल. मला इतरांना वेळ द्यावा लागेल. शिवरायजी, मी तुम्हाला पुरेसा वेळ दिला, मी तुम्हाला मध्ये अडवलं सुद्धा नाही. अतुल लोंढे आणि मग त्यानंतर सुषमा अंधारे. अतुलजी, मला असं वाटतं की हे जे सगळं आता शिवराय सांगत होते याची पडताळणी नक्कीच महाराष्ट्राची सुज्ञ जनता 2014 पूर्वी या महाराष्ट्राचं राजकीय संस्कृती काय होती आणि 2000 नंतर काय झाली याच्यावर नक्कीच लक्ष देईल. फेसबुक पोस्टवर काही पण लिहिलं तर किती लोकांना 2014 ते 19 अटका झाल्या आणि त्याच्यामधनं काय चीड निर्माण झाली हे सगळ्या जनतेला माहिती आहे. म्हणजे त्याच्या संदर्भामध्ये आम्ही बरेचदा जे आहे
ते आंदोलनं केले, नंतर बोलले, पवार साहेबांनी एकदा मीटिंग घेऊन बोलले की काय आहे की मुलांनी काही लिहिलं की तुम्ही सरळ उचलून त्यांना टाकतात. फेसबुक पोस्टवर कुठलीही टीका केली की उचल आणि टाक त्याला जेलमध्ये, उचल आणि टाक जेलमध्ये. हा जो धंदा सुरू केला ना, हा याच्यातनं काही गोष्टी ज्या आहेत त्या घडल्या आहेत. पण काँग्रेसनी कधीही कोणत्याही हिंसाचाराचं समर्थन केलं नाही. मी काल सुद्धा दुसऱ्या वाहिनीवर होतो आणि आमचं स्टेटमेंट पण टाकलं, अध्यक्षांनी पण, सपकाळांनी पण टाकलं, सगळ्याच नेत्यांनी आम्ही पण टाकलं की मराठीवर हिंदी थोपवू नका, तुम्ही तिसरी भाषा थोपवू नका. बालमानसशास्त्राचा विषय भाषेच्या विरोधातला नाहीये, पण जर हिंसा होत असेल तर ती आम्हाला मान्य नाही. अशा पद्धतीनं कुठलीही कारवाई थोडंसं थांबवतोय, कारण राजू वाघमारे जे 8:30ला येणार होते, पण अर्थात ते एका दुसऱ्या इंग्रजी वाहिनीवरती चर्चेत असल्यामुळे मी त्यांना घेऊ शकलो नाही. पण ते आता आलेले आहेत, मला तुम्हाला थोडंसं मध्ये थांबावं लागतंय कारण त्यांच्याकडून उत्तर घ्यावं लागेल. राजू वाघमारेजी, विषय सगळा तुमच्या समोर आहे, मी फार प्रश्न सांगत बसत नाही. संजय गायकवाडांचं करायचं काय? संजय गायकवाडांनी जी ऍक्शन घेतलेली आहे, ज्या प्रकारची वर्तणूक केलेली आहे, ती वर्तणूक निषेधार्ह आहे. ती त्यांची वैयक्तिक वर्तणूक आहे, पक्षाशी त्याचा संबंध आता आमदार निवासात राहणारा आमदार माणूस आहे तो, आणि त्यांनी त्याच्याबद्दल नंतर विधिमंडळात उत्तर दिलेलं आहे. आणि तुम्ही त्या सगळं वैयक्तिक कसं काय असू शकतं? काल भाजपचे नेते सुद्धा निशिकांत दुबे वैयक्तिक, हे काय हे वैयक्तिक? मग तो माणूस आमदार कधी असतो आणि वैयक्तिक कधी असतो? एक लक्षात घ्या, आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब पण म्हणाले की हे सगळं वागणं अजिबात सगळं चुकीचं आहे आणि त्या समितीचे अध्यक्ष अशा प्रकारे वागणं कम्प्लीट चुकीचं आहे. हे वागणं बरोबर नाहीये. त्याच्यामुळे शिवसेना पक्ष, आदरणीय एकनाथ शिंदे हे कोणी, आम्ही त्याच्या वर्तणुकीशी सहमत नाही आहोत. त्याचं वागणं हे 100% चुकलेलं आहे. कोणावरही अशा प्रकारे हिंसा करणं हे चुकीचं आहे. जरी तुम्ही आमदार असाल, कितीही काय झालं तर त्याच्यावर काम करायला, त्याच्यावर ऍक्शन घ्यायला काही गोष्टी आहेत, त्याचा वापर तुम्ही करायला पाहिजे. त्याच्यामुळे या बाबतीत आम्ही तेच बोललो, तेच आम्ही MNS आणि युबीटीच्या बाबतीत पण त्यावेळी बोललो की हिंसा नको. ज्यांना कोणाला मराठी येत नाही बोलायला त्यांना मारणं चुकीचं आहे. मराठीचा अपमान कोणी केला किंवा काय अस्मितेला दुखावलं तर त्याबाबत एखादा माणूस कंटाळून ऍक्शन घेऊ शकतो, ते समजू शकतो. पण अशा प्रकारे व्हायलन्स हे चुकीचं आहे. त्यावेळी पण आम्ही सांगितलेलं की सरकार याच्यावर निर्णय घेईल. पण राजू वाघमारे, आता संजय गायकवाडचं होणार काय? विरोधक म्हणतात कारवाई करा. मग मला माहित नाही विधिमंडळात काही कारवाई कराल का, कारण शेवटी तुम्ही स्वतःच्या आमदाराचं निलंबन कशाला कराल? केलं तर तो एक आदर्श ठरेल. किमान पक्षांतर्गत पक्षशिस्त समिती तुमच्याकडे असल्यास तसं तरी काही करणार आहात का? काय कारवाई काय झाली नेमकी? नक्की पक्षांतर्गत त्यांच्यावर इलाज केला जाईल. त्यांच्यावर साहेब पण स्वतः म्हणाले, शिंदे साहेब, की आम्ही त्याच्या बाबतीतला निर्णय घेऊ आणि पक्ष त्यांच्यावर कारवाई करेल आणि त्यांना समज देईल की अशा प्रकारचं वर्तणूक कधीही चालणार नाही आणि अशा प्रकारची वर्तणूक होता कामा नये, असं शिंदे साहेबांचं स्पष्ट मत आहे. त्याच्यामुळे आम्ही कोणाला पाठीशी घालत नाहीये. जे चूक आहे ते चूक आहे. शिंदे साहेब, त्यांना आपण कॉमन मॅन म्हणतो, सामान्य माणसाचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहे तो. अशा प्रकारे कोणी आमदार आणि सामान्य माणसाबरोबर वागलेलं आम्हाला सहन होणार नाही. मला राजू वाघमारेजी, आपल्या या स्पष्टीकरणामुळे मला ते प्रसिद्ध इंग्रजी वाक्य आठवलं की सगळी माणसं समान आहेत, काही अधिक समान आहेत. एकनाथ शिंदे कॉमन आहेत, संजय गायकवाड सुद्धा कॉमन आहेत, मात्र ते जरा अधिक कॉमन आहेत आणि त्यामुळे कधी कधी ते अनकॉमन गोष्टी करतात जे आमच्यासारख्या कॉमन लोकांनी समजून घ्यायला पाहिजेत. पण ते आम्हाला कॉमन सेन्स नाहीये तेवढा, आणि म्हणून हे राजकारण सुरू राहतं. पण हरकत नाही राजू वाघमारेजी, आपण शेवटी का होईना कार्यक्रमात येऊन आपली आणि आपल्या पक्षाची भूमिका मांडली, यासाठी तुमचे आभार. या चर्चेला आपल्याला अतुल लोंढे, सुषमा अंधारे आणि शिवराय कुलकर्णी यांनी सुद्धा, शिवराय कुलकर्णींचे किमान आभार खरं तर राजू वाघमारे यांनी मानले पाहिजे. स्वतःच्या मित्रपक्षासाठी त्यांनी सगळा किल्ला लढवला, त्यांचाही आभार. थेट जाणार आहोत माझा पोल सेंटरला, पाहणार आहोत आजचा पोल, ज्याचा प्रश्न होता हा: आमदार निवास कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई होईल असं वाटतं का? हा आपला प्रश्न होता. 36,000 जणांनी मतदान केलं. 18% लोकांना वाटतंय होईल कारवाई, 82% लोकांना वाटतंय कारवाई होणार नाही. असं का वाटतं लोकांना? या खऱ्या प्रतिक्रिया आहेत. हा पोल लोकांनी दिलेल्या मतदानावरती आधारित आहे. मग असं चित्र का आहे? हा मुद्दा मात्र सरकारसाठी. आपण इथेच थांबणार आहोत. 0 मध्ये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.